गावाकडच्या बातम्या या बुलेटिनमध्ये पाहण्याच्या आधी एक मोठी बातमी पाहूयात। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावरती येत आहेत आणि दरम्यान महाराष्ट्राचे ज्येष्ठ काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी त्यांच्या भगव्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान केलंय। योगी आदित्यनाथांना सल्ला देताना त्यांनी भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी थोडं मॉडर्न व्हावं असं त्यांनी म्हटलंय। या दौऱ्यात ते काही निवडक उद्योगपती आणि चित्रपट क्षेत्रातल्या दिग्गजांची भेट घेऊन उत्तर प्रदेशातील गुंतवणुकीच्या शक्यतांबद्दल चर्चा करणार आहेत। योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आणि याच वेळेला काँग्रेस नेते दलवाई यांनी भगव्या कपड्यावरून त्यांना टोला लगावलाय। ते उद्योग उचलून कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आदित्यनारायणला मी असं सांगेन, तुम्ही हे का नाही करत की तुम्ही तुमच्याकडे वेगळे उद्योग का नाही तयार करत, ते करा आणि त्यासाठी वातावरण तयार करा। त्यासाठी रोज काही धर्माच्या आणि ह्याच्या गोष्टी करण्याऐवजी आणि भगवे कपडे घालून फिरण्याऐवजी जरा मॉडर्न व्हा, आधुनिक व्हा। उद्योग हे आधुनिकतेचे असतात, ते आधुनिक विचार घ्या तर उद्योग येतील। काँग्रेस नेते दलवाईंनी यावरती एक वादग्रस्त विधान केलंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या कपड्यांवरती त्यांनी टिप्पणी केली। त्यामुळे यावरती आता त्याला प्रत्युत्तर सुद्धा दिलं जाईलच भाजपकडून किंवा काही नेत्यांकडून। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। मात्र याच वेळी महाराष्ट्रातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी त्यांच्या भगव्या कपड्यांबाबत वादग्रस्त विधान केलं। थेट आपण बोलूयात, भाजपचे नेते राम कदम आपल्या सोबत जोडले गेलेत। राम कदमजी, हुसेन दलवाई म्हणतायत की भगव्या कपड्यांपेक्षा थोडं मॉडर्न व्हा असा सल्ला त्यांनी योगी आदित्यनाथांना दिलाय। नाही, मुळामध्ये व्यक्तिविशेष टिप्पणी न करता काँग्रेस पक्षाला भगव्या रंगाची एवढी घृणा का, हा मूळ मुद्दा आहे। भगवा हिंदूंचा धार्मिक रंग आहे, त्यागाचं ते एक प्रतीक आहे। आमच्या साधू संतांचा जो पेहराव आहे, आमच्या हिंदू धर्माची जी पताका आहे, त्याचा रंग तो आहे। काँग्रेसला त्याची एवढी घृणा असण्याचं काय कारण आहे? आजच्या सकाळी सकाळी महाराष्ट्रातली ही जनता ऐकत असेल आणि ज्यांचा पूर्णपणे हिंदू धर्मावर विश्वास आहे, देवी देवतांवर विश्वास आहे, त्यांनी खरंच विचार करावा की काँग्रेसवाले सातत्यानं आपल्या हिंदू धर्माबद्दल, देवी देवतांबद्दल एवढी घृणा का बाळगतात। नंबर एक। आता राहिला प्रश्न मॉडर्न कपडे, आता कोणी कसे कपडे घालायचे याच्यावर काही बंधन नाही, पण जगामध्ये अध्यात्माचा जो मूळ पाया आहे, कोणत्याही प्रकारची तुम्हाला व्यावहारिक ज्याला आपण प्रगती म्हणतो, व्यावसायिक प्रगती ज्याला आपण म्हणतो, भौतिक प्रगती ज्याला म्हणतो, या प्रगतीचं मूळ अध्यात्म आहे। जर अध्यात्माची तुम्ही कास धरली तर तुम्हाला कितीतरी अधिक पटीनं मोठं होता येतं आणि कमावलेलं जे आहे त्याचं सुख घेता येतं। कोट्यावधी रुपये अनेकांकडे आहेत, पण त्या कोट्यावधी रुपयांचं सुख प्रत्येकाला मिळतं असं नाहीये। म्हणजे एका ठिकाणी तुमच्याकडे पैशाची श्रीमंत असेल, पण मनानं शरीरानं तुम्ही सुखी असालच की नाही याची खात्री नाही। पण जर अध्यात्माची कास धरली, अध्यात्माला जर सोबत ठेवलं, तर आपोआप तुम्हाला कमवलेल्या श्रीमंतीला पण भोगता येतं, सुख काय आहे तेही कळतं। तर त्याच्यामुळे काँग्रेस नेत्यांना अध्यात्म काय कळणार? निवडणुका आल्या की त्यांना मंदिरं आठवतात, चर्च आठवतात, गुरुद्वारे आठवतात, निवडणुका संपल्या की ते सगळं विसरतात। त्यामुळे काँग्रेस पक्षानं हिंदू धर्माची एवढी घृणा करण्याचं कारण नाही, आणि एवढी घृणा करत असाल तर एकदा जाहीर करून टाका ना। काँग्रेस पक्ष म्हणजे हिंदू विरोधी पक्ष। आमच्या राम मंदिराचा निकाल लागत होता त्यावेळेस तुम्ही 22 वकिलांची फौज कशासाठी? राम मंदिराचा निकाल लागू नये म्हणून। तर त्याच्यामुळे हे सगळं ना ठरवून होतं, ठरवून। हे असं एकाएकी होत नाहीये, हे हिंदूंना डिवचलं जातंय। किती दिवसा, किती वाईट बोला, निवडणुका आल्या की ते बरोबर काही हिंदू काँग्रेसला मतदान करतात। हे जे काही हिंदूंना हे जे काँग्रेसवाले गृहीत धरतायत ना, जी राम कदमजी, म्हणजे अर्थातच तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी तुम्ही तुमची बाजू मांडलीत। धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। योगी आदित्यनाथांच्या कपड्यांबद्दल हुसेन दलवाई यांनी केलेल्या टीकेला राम कदम यांनी उत्तर दिलंय।
पुढची बातमी सायरस मिस्त्री दुर्घटना प्रकरणी पालघर पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आणि ही चार्जशीट दाखल करत असताना डॉक्टर पंडोले यांच्या विरोधात ही चार्जशीट असून 150 पानांचं आरोपपत्र आहे. कार अधिक वेगानं चालवल्यामुळे अपघात झाला आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. प्रवाशांनी सीट बेल्ट लावलेले नव्हते आणि लेनची शिस्त पाळलेली नव्हती असा हा अहवाल आहे. विवेक गुप्ता आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडून या संदर्भातल्या अहवालाबद्दल माहिती घेऊयात. डॉक्टर पंडोले यांच्या विरोधात जे आरोपपत्र आलेलं आहे 150 पानांचं आरोपपत्र आहे, काय काय त्यामध्ये म्हणण्यात आलंय विवेक? देखिए, हमको बताना चाहेंगे कि साइरस मिस्त्री सड़क हादसे में पालघर पुलिस ने अपनी तरफ से दहानू कोर्ट में ये चार्जशीट फाइल की है. 150 पन्ने की ये चार्जशीट है और चार्जशीट में डॉक्टर अनाहिता पंडोले जो मर्सिडीज कार चला रही थी उनको आरोपी बनाए गए हैं. और चार्जशीट में साफ तौर पर लिखा गया कि डॉक्टर अनिता पंडोले ने ट्रैफिक रूल्स को फॉलो बिल्कुल नहीं किया था. गाड़ी काफी ज्यादा स्पीड में थी जिसकी वजह से ये पूरा हादसा हुआ था. सीट बेल्ट उन्होंने ठीक से नहीं लगाए गए थे और साथ ही साथ जो हाईवे पे लेन डिसिप्लिन होता है उसको पूरा से फॉलो नहीं किया था. ये 4-5 चीजें पालघर पुलिस ने अपनी चार्जशीट में बताई है कि ये हादसे की वजह थी. आपको बताना चाहेंगे कि इस पूरे हादसे में 2 लोगों की मौत हो गई थी, जिसमें साइरस मिस्त्री समेत डॉक्टर अनाहिता पंडोले के कुछ रिलेटिव वो भी थे. कार में 4 लोग सवार थे और ये हादसा इतना ज्यादा बड़ा था कि 2 लोगों की मौके पे ही मौत हो गई थी और 2 लोग वजह से घायल हो गए थे, जिसमें डॉक्टर अनाहिता पंडोले गाड़ी चला रही थी और लगभग 3 महीने तक वो हॉस्पिटल में इलाज उनका चला है. हॉस्पिटल से डिस्चार्ज वो हो चुकी हैं. पुलिस ने डॉक्टर अनिता पंडोले को इसमें आरोपी बनाया है और साफ तौर पर बताया कि हादसे की वजह क्या थी. बरं विवेक, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात गावाकडच्या बातम्या. पुढील 2 दिवसांनंतर राज्यातील तापमानामध्ये आणखी घट होऊन गारवा वाढणार असल्याचा अंदाज आहे. तर विदर्भासह मराठवाड्याच्या काही भागात आजही पावसाळी स्थिती राहणार असल्याची शक्यता आहे. औरंगाबादमध्ये तापमानात घट झाली असून या ठिकाणी 15.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर थंडीपासून बचावासाठी ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. पुढील 2 दिवस तापमानात घट होणार असल्याचा अंदाज आहे. भुसावळमध्ये धुक्याची चादर पसरल्याचं दिसतंय. इथल्या तापमानात 8 अंशांची घसरण झाली आहे. किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. वाशिममध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दाट धुक्याची चादर पसरली आहे. या वातावरण बदलामुळे हरभरा, गहू, हळद या रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि या पावसाचा तूर पिकासह गहू, हरभरा आणि कांदा पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. त्यामुळे बुलढाण्यातील शेतकरी चिंतेत आहेत. गोंदियातील शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर 31 जानेवारीपर्यंत धान खरेदी करता येणार आहे. या धान खरेदी केंद्रावरून आतापर्यंत एकूण 75,230 शेतकऱ्यांनी 26,35,000 क्विंटल धान्याची विक्री केली आहे. बदलत्या हवामानाचा फटका दापोलीच्या आंब्याच्या मोहराला बसलाय. आंब्यावरती तुडतुडा आणि फळगळाचं संकट आलंय. त्यामुळे यंदाचा आंबा हंगाम अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरात घसरण झाली आणि या महिनाभरात कापसाच्या दरात प्रति क्विंटल मागे 500 ते 800 रुपयांची घसरण झाली असून दर घसरल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. लसणाच्या नवीन पिकाचं उत्पादन फेब्रुवारी महिन्यात सुरू होईल. त्यामुळे सध्या बाजारात जुनाच लसूण येतोय. परिणामी घाऊक बाजारात लसणाचा दर किलो मागे 10 ते 20 रुपयांनी वाढलाय आणि आतापर्यंत 30 ते 60 रुपये किलो असलेला लसूण आता मात्र 50 ते 100 रुपयांवरती गेलाय. जालन्यामध्ये काळ्या द्राक्षाला विक्रमी भाव मिळालाय. विक्रम क्षीरसागर यांच्या काळ्या द्राक्षाची 121 रुपये प्रति किलोनं या प्रति किलो दरानं व्यापाऱ्यांनी खरेदी केली आहे. काळी द्राक्ष आरोग्यासाठी पोषक आणि गुणकारी असल्यामुळे बाजारात चांगली मागणी आहे. नाशिकमधून द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे. गेल्या 3 दिवसात आतापर्यंत 15 कंटेनरमधून 200 टन द्राक्षांची निर्यात झाली असून 170 टन द्राक्ष नेदरलँड्सला निर्यात केली गेली आहे. तर उर्वरित 30 टन द्राक्ष लॅटव्हिया आणि स्वीडनला निर्यात केली गेली आहे.
उस्मानाबादमध्ये यंदाच्या खरीप हंगामातील भरपाई देताना विमा कंपनीनं असंख्य त्रुटी निर्माण केल्याच्या तक्रारी समोर आल्यात। यानंतर जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी विमा कंपनीला तिसऱ्यांदा अल्टिमेटम देत 7 दिवसात कागदपत्र जमा करण्यास सांगितलंय। जळगावमधील चांदीच्या दरात प्रति किलो 800 रुपयांची घसरण झाली आहे। चांदीच्या महिन्याभरात 6,000 दरात वाढ झाल्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होईल असं म्हटलं जात होतं, मात्र दुसऱ्याच दिवशी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली। कोल्हापुरातील पन्हाळगडाला गतवैभव प्राप्त होणार आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आराखडा सादर करण्याचे आदेश दिले असून केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य सरकारमध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे। यात पडझड झालेल्या ऐतिहासिक वास्तूंची पुन्हा उभारणी केली जाणार आहे। पगारवाढीच्या मागणीसाठी 4.5 वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या संपामध्ये सहभागी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कापला जाणार आहे। 2 दिवसांचा पगार जानेवारीच्या पगारातून कापण्याचा निर्णय महामंडळाने घेतलाय। राज्यपालांचा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून वारंवार महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केली जात आहेत। याविरोधात मराठी क्रांती मोर्चा आक्रमक झाली आहे आणि अपशब्द वापरणाऱ्या आमदार आणि खासदारांचं सदस्यत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार असल्याचं धनाजी साखळकरांनी म्हटलं। अमरावतीत आजपासून सर्वपक्षीय पदाधिकारी उपोषण करणार आहेत। अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्या नार्को टेस्टच्या मागणीसाठी हे उपोषण केलं जाणार आहे। गोंदिया रेल्वे स्थानकावरती प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक बिघडलंय। सर्वच गाड्या उशिरा धावत आहेत तर मालगाड्यांना प्राधान्य दिलं जात आहे। त्यामुळे प्रवाशांनी चक्क रेल्वे रुळावरती उतरून रेल्वे प्रशासनाविरोधात नारेबाजी केली। यानंतर बेळगावातनं एक मोठी बातमी येते। देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवरती काळाचा खाला पडलाय। वाहन झाडावरती आदळून 6 जण ठार झालेत, 16 जण सौंदती इथे देवदर्शनासाठी जात असताना जखमी झालेत आणि सौंदती या ठिकाणी जात असताना ही घटना घडली। बेळगाव जिल्ह्यातील काटाकोला गावामध्ये हा अपघात झाला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत कर्नाटक सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। बेळगावात एक भीषण अपघात झालाय। देवदर्शनासाठी निघाले होते आणि त्यातच काळानं खाला घातला। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, कुठून कुठे हे प्रवासी निघाले होते, गाडी कोणती होती, अपघात कसा झालाय? श्वेता, बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील काटाकोला या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। हे सगळे भाविक होते ते हालाकुंडा या गावातील होते आणि सौंदर्य जे येथे देवदर्शनासाठी हे सगळे जात असताना हा अपघात घडलेला आहे। पिकअप कार मधून हे सगळे जात होते। यापैकी 6 भाविक आहेत ते ठार झालेले आहेत। ही पिकअप कार आहे ती वेगवान होती आणि वेग कंट्रोल न झाल्यामुळे ती झाडावरती आदळली आणि हा अपघात झाला। यामध्ये 6 ठार तर 16 जण आहेत ते एकूण यामध्ये जखमी झालेले आहेत। जखमींच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र या भीषण अपघातामध्ये 6 जण आहेत ते एकाच गावातले ठार झाल्यामुळे हळहळ आहे ती व्यक्त केली जाते। कर्नाटक सरकारने या जखमींच्या नातेवाईकांना आणि मृतांच्या नातेवाईकांनाही ती मदत जाहीर केलेली आहे। मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत जाहीर केली आहे तर जखमीवरचे उपचार आहेत ते सगळे सरकारच्या वतीने करण्यात येणार आहे। एकूणच आज सकाळीच आहेत ते भाविकांच्या वरती अशा पद्धतीने काळाचा घाला बसल्यामुळे या ठिकाणी आहे ते हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळते। श्वेता, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। अतिशय भीषण अपघाताची बातमी। बेळगावात हा अपघात झाला आणि 6 भाविक जागीच ठार झाले जे देवदर्शनासाठी निघालेले होते। जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमधून आणखी एक मोठी बातमी आहे, ती म्हणजे तिथे रील स्टारच ड्रग माफिया बनल्याचं समोर आलंय। पोलिसांनी कारवाई करत रील स्टार मंजर बशीर खान याला ताब्यात घेतलं असून 5 ग्रॅम वजनाचे 40,000 रुपये किमतीचे मेफेड्रोन ड्रग्ज तसंच एक कार जप्त करण्यात आली आहे। नारायणगाव इथल्या ओझर फाट्यावरती एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। रायचंद शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। रायचंद, हा कोण रील स्टार आहे जो ड्रग माफिया निघालाय? जुन्नर मधल्या शिपाई मोहल्ला इथला इसम आहे आणि मागच्या अनेक दिवसांपासून तो रील स्टार म्हणून त्याची ओळख आहे। परंतु काल पोलीस सुद्धा चक्रावले। खबरांमार्फत ज्यावेळेस त्यांना माहिती मिळाली नारायणगाव येथे त्याला ताब्यात घेतलं त्यावेळेस त्याच्याकडे ड्रग सापडलेला आहे आणि पोलिसांनी मग त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। रायचंद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। पोलिसांनी या ड्रग माफियाला सापळा रचून ताब्यात घेतलंय। रील स्टार मंजर बशीर खान असं त्याचं नाव आहे।
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि आता एक पुन्हा पाहूयात गावाकडच्या बातम्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक होणार आहे आणि यावेळी पक्षातील कामांचा आढावा घेतला जाईल. तसंच पक्षाची पुढील रणनीती देखील ठरवली जाणार आहे. हात से हात जोडो अभियानासाठी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार 11 जानेवारीला सुरजागडला जाणार आहेत. गडचिरोलीमध्ये पोलाद प्रकल्प यावा ही मागणी घेऊन ते दौरा करणार आहेत. माजी मंत्री अनिल परब यांच्या संपत्तीवरती ईडीनं कारवाई केली आहे. ईडीनं नोटीस लावली असून ती प्रॉपर्टी आपल्या ताब्यात घेण्यास ईडी आजपासून सुरुवात करणार आहे. एकनाथ खडसे यांच्यावरती असलेल्या कथित गौण खनिज घोटाळ्याच्या जमिनीची मोजणी सुरू करण्यात आली आहे. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला होता. औरंगाबादहून नाशिककडे निघालेले एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी अचानक कोपरगाव तालुक्यातील एका वस्तीवरील मस्जिदमध्ये नमाज पठणासाठी थांबले असताना मजेशीर किस्सा घडला. आपको काही देखा असं म्हणत सुरुवातीला स्थानिकांनी त्यांना ओळखलंच नाही. मात्र हे ओवैसी असल्याचं समजताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तळेगाव दाभाडे इथल्या दुर्गामाता मंदिरात पहाटे 3:30च्या सुमारास चोरी झाली. 5 चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करत दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. चंद्रपुरात शिक्षकावरती विनयभंगाचा आरोप करून पैसे उकळणाऱ्या पालकाला पोलिसांनी अटक केली. 2 लाख रुपये लाच स्वीकारताना पोलिसांनी आरोपीला रंगेहात अटक केली. दापोलीत समुद्रकिनारी स्टंटबाजी करताना पर्यटकांना आवर घालण्याची मागणी होती आणि यापूर्वी स्टंटबाजी करताना काहींनी आपला जीव सुद्धा गमावलेला आहे. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर 1 जण गंभीर जखमी झालाय. सातारा जिल्ह्यातील मांढर देवीची यात्रा आजपासून सुरू होते. 3 दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाकडून निर्बंध लागू करण्यात आले. हे निर्बंध याच कालावधीत होणाऱ्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील काळूबाई देवीच्या यात्रेला सुद्धा लागू असतील. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.